हाय गाईज, कसे आहेत? हाय माझा सेकंड मिनी ब्लॉग. तर गाईज मी सकाळीपासून स्टार्टिंग केली तर उठलोय आता तर जाऊया चला ब्रश करायला. तर गाईज आता ब्रश करायला आलोय आहे मी बेसिनमध्ये. तर गाईज मी करतो आता ब्रश करायचं असतं गाईज सकाळी सकाळीच, खूप चांगलं असतं ब्रश करणं. तर गाईज आता मी ते थुकतोय आणि ब्रशला धुवून घेतो गाईज. पहिल्यांदा ब्रश धुले आणि मग मी तूळ भरल्यानंतर मला आठवलं चला आंघोळ करू. आता मी गेलो आंघोळ करायला, सीधा रूममध्ये गेलो, कपडे काढले, टॉवेल घेतलं आणि निघालो आंघोळ करायला. आंघोळ करून आलो की मग कपडे घातले आणि आज स्वामीचा प्रकट दिन असल्यामुळे स्वामीचे पाया पडायला गेलो. तर घरीच फोटो असल्यामुळे स्वामीचे पाया पडलं आणि मग विचार आला की परत मंदिरला जाऊया आपण, काल जे बंद होतं त्या मंदिरला जाऊ. मी असंच बसलो होतो, माझा मित्र आला, थोडा उशीर केला त्याने यायला पण आला तो. मग आपण गेलो आम्ही सगळे मंदिराकडे. तर काही तेच मंदिर आहे जे काल बंद होतं बघा. तर आम्ही आलो मंदिराच्या मध्ये. एवढं पीसफुल आणि पॉझिटिव्ह वाईब्स येत होते ना गाईज, खूप चांगलं वाटत होतं जेव्हा आपण मंदिरमध्ये आलो होतो ना. हे मारुतीचं मंदिर असल्यामुळे मी यांचे पाया पडले, खूप चांगलं वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. तर गाईज मग आता जाऊया फेऱ्या मारूया. तर गाईज 5 फेऱ्या मारायच्या असतात आमच्या इथे आहे. तर आम्ही 5 फेऱ्या मारल्या आणि मग इथे बघितलं गणपतीची मूर्ती, यांच्या पण पाया पडल्या आणि आलो तर आम्ही घरी आल्यानंतर तो माझा मित्र गेला त्याच्या घरी आणि मी गेलो माझ्या घरी. मग मी बसलो होतो असंच, माझा मित्र माझ्याकडे परत आला आणि मला बोलला चल आपण जाऊ दुकानला. मी म्हणलं चल जाऊया. मग आम्ही दोघं गेलो दुकानला. दुकानी गेल्यानंतर तो बोलला मला काहीतरी घ्यायचं, मला घेऊ दे. मग मी साईडला थांबलो, तो घेत होता काहीतरी. बघितलं तर काय तर मोठं पतलं आणि चॉकलेट घेऊन आलाय. चला साईडला बसून खाऊया. तर मी एक मोठं पतलं घेतला आणि एक चॉकलेटचा पीस घेतला. तेवढं पण काही चांगलं नव्हतं. मग मी उठून गेलो तिथून. मग मी आलो घरी. मम्मीने माझ्यासाठी पोहे बनवले होते, ते मम्मी सांगितली. मग मी घेतले पोहे, मी खाल्लो पोहे, एवढे भारी लागत होते. पोहे संपवलं आणि जाऊन मग त्यांना ठेवत होतो मी बेसिनमध्ये. एवढं भारी पोहे बनले होते ना आज, खूप भारी पोहे बनले होते. मग मी त्या पोह्यांना जाऊन ठेवलं बेसिनमध्ये आणि मग गेलो बसलो. मग मला असं चिल्ड काहीतरी प्यायचं मन केलं म्हणून मी उठलो आणि काहीतरी चिल्ड बनवायला गेलो. तर बघितलं फ्रीजमध्ये काहीतरी बनव. तर फ्रीजमध्ये काही तेवढं नव्हतं पण एक हे होतं मँगो सिरप. उचललं, त्याला ठेवलं साईडला, मला स्वतःहून बनवायचं. मग आता कॅमेरा सेट केला, सिरप घेतलं, पाणी घेतलं, सगळं घेतलं, त्या सिरपला पाण्याच्या मध्ये घातलं आणि काही थोडंसं घातलं होतं पण थोडं जास्तच पडलं. ते माझी गलतीने पडलं पण काही मिक्स करून मी त्याला बनवलं. जे एवढं भारी लागत होतं ना गाईज, एकदम गाईज भारी, खूप भारी लागत होतं गाईज. एवढं भारी आज पण मी कधी पेलं नव्हतं. तर गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. कसा वाटला हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.